गडचिरोली जिल्ह्यातील झिंगानूर येथे पोलिसांनी टाकलेल्या धडक कारवाईत दारूसाठ्यासह 20,70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। समया बापू दुर्गम, सडवली बापू दुर्गम, कारे कोरके गावडे, रुपेश कारेगला या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारे कोरके गावडे यांनी दारू घरात साठवून ठेवलेली आहे। अशा माहितीवरून पोलिसांनी कारे कोरके गावडे याच्या घरी छापा टाकला असता 12,40,000 रुपयांची दारू आणि मुद्देमाल मिळून आला। त्यानंतर समया बापू दुर्गम आणि सडवली बापू दुर्गम यांच्या घरी गेले असता पोलीस पथक आल्याचा सुगावा लागताच दोघेही घटनास्थळावरून पळून गेलेत। पोलिसांनी त्यांच्या घराच्या अंगणामध्ये उभे असलेले 4चाकी महिंद्रा बोलेरो याची तपासणी केली असता वाहनामध्ये देशी दारूचे बॉक्स सापडलेत। या दारूची किंमत 4,80,000 रुपये आणि एक 4चाकी वाहन महिंद्रा बोलेरो असा एकूण 8,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर गुन्ह्यातील आरोपी कारे कोरके गावडे याला अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित घोरपडे करीत आहेत।